आता बोलत नाही, कारण की आज बोलण्यात काही अर्थ नाही. एकदा जागा वाटपचा आणि पिक्चर एकदा क्लिअर झालं की नंतर आपल्याला खूप सारं बोलण्याचं आहे. महायुतीने सगळा महाघोळ करून ठेवलेला आहे महाराष्ट्राला, तसंच या महायुतीने बदनाम करून ठेवलेलं आहे. भ्रष्टाचारी लोकांचं एक संघटन महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये बसलेलं आहे. त्यामुळे मी आज त्याच्यावरची फार काही प्रश्न नाही. एकदा जागा आणि हे सगळं क्लिअर झालं नंतर आमच्याजवळ मसाला खूप आहे महायुतीच्या बद्दलचा. राज्याला कसं लुटलं यांनी थोड्या दिवसात, महाराष्ट्रातले उद्योग कसे बाहेर पाठवले, ते ठरवून कसे पाठवले. राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणतात की ते गुजरातमध्येच गेले, पाकिस्तानामध्ये थोडेच गेले. तर राज्याचा मुख्यमंत्री, राज्याचा उपमुख्यमंत्री महाराष्ट्राची बर्बादी होते आहे आणि तो म्हणतो की गुजरातला गेलं तर काय बिघडलं. ठीक आहे, आता यांना गुजरातमध्येच रवाना करून टाकू. आता खूप मुद्दे आहेत, मी त्याला आता फार काही करणार नाही. पण जी काही परिस्थिती आहे, महाराष्ट्राला बर्बाद करणारी व्यवस्था आज महाराष्ट्राच्या सत्तेत आहे. भ्रष्टाचारी व्यवस्था सत्तेत आहे. महाराष्ट्राच्या फुले आंबेडकर विचाराला संपवणारी व्यवस्था आज महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आहे. आणि म्हणून या महायुतीचं पोस्टमॉर्टम जेव्हा हे सगळं क्लिअरिटी आली त्यानंतर आम्ही प्रॉपर करू. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. प्रत्येक पक्षामध्ये एक एक जागा आपल्या मिळाव्यात असा प्रयत्न राहणं स्वाभाविक आहे. आमचा प्रयत्न आहे की मेरिटच्या आधारावर निर्णय व्हावा आणि तो प्रयत्न आता 31 तारखेला दिल्लीमध्ये इंडिया अलायन्सची एक मीटिंग आहे. त्यामध्ये हायकमांड उद्धवजी, आमचे काँग्रेस पार्टीचे हायकमांड आणि उद्धवजी आणि शरद पवारजी सोडवतील आणि हा जो आतापर्यंत जो वाद आहे 2-3 जागेचा तो संपेल. सांगलीच्या जागेबाबत आम्ही आता बोलणार नाही असं संजय राऊत बोलले आहेत आणि महाविकास आघाडीची बैठक होईल, त्या बैठकीत फक्त प्रचारासंदर्भात चर्चा होईल असं सांगितलं त्यांनी. त्यांना बोलावं लागेल, असं नाही जिथपर्यंत चर्चा कुठल्याही याच्यामध्ये आघाडीच्या याच्यात होत नाही एखाद्या जागेबद्दल आणि परस्पर असं जाहीर करता येत नाही. आपली आघाडीमध्ये सहमतीने हे सगळे निर्णय घ्यायचे असते, त्यालाच आघाडीचा धर्म म्हणतात. आणि त्याला पुन्हा ते ओपन करून पुनर्विचार माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी करावा. आणि भिवंडीच्या जागेमध्ये सुद्धा शरद पवार साहेबांनी ती जागा काँग्रेसला द्यावी अशा पद्धतीची भूमिका आमची आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.